ते सहभागी होणार आहेत। दहशतवादाविरोधातली भारताची भूमिका जगभरातल्या महत्त्वाच्या देशांपर्यंत पोहोचवण्यासाठी भारताच्या शिष्टमंडळांचे यशस्वी दौरे सुरू आहेत। या दौऱ्यांमध्ये भारताला आपल्या भागीदार देशांमध्ये पाकिस्तानविरोधात राजनैतिक यश मिळत आहे। सर्व देश या शिष्टमंडळांना दहशतवादाविरोधातल्या लढ्यात भारतासोबत असल्याची वचनबद्धता व्यक्त करत आहेत। काँग्रेसचे नेते शशी थरूर यांनी ब्राझीलमध्ये ब्रासिलिया इथे चेंबर ऑफ डेप्युटीजच्या परदेश व्यवहार आणि राष्ट्रीय सुरक्षा समितीच्या अध्यक्षांची भेट घेऊन दहशतवादाविरोधातली भारताची भूमिका मांडली। शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं लायबेरियाच्या सिनेट नेत्यांची भेट घेतली। आपण स्वतःसोबत भारताचा शांततेचा संदेश आणि दहशतवादाबद्दल शून्य सहिष्णुतेचा संदेश घेऊन आलो असल्याचं ते म्हणाले। 22 एप्रिलला पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यात 26 निष्पाप लोकांची निर्घृण हत्या झाल्याची माहिती त्यांनी लायबेरियाच्या सिनेट नेत्यांना दिली। अशाच प्रकारे गेल्या अनेक वर्षापासून भारतावर दहशतवादी हल्ले झाले असल्याचं वास्तव त्यांनी सिनेट नेत्यांसमोर मांडलं। दरम्यान रशिया, लात्व्हिया, स्लोव्हेनिया आणि स्पेनचा दौरा आटोपून डीएमकेच्या खासदार कनिमोळी यांच्या नेतृत्वातलं शिष्टमंडळ भारतात परतत आहे। या शिष्टमंडळानं स्पेनच्या परराष्ट्रमंत्री, त्यांचे सिनेट सदस्य तसंच स्पेन भारत परिषदेसोबतही बैठक घेतली। स्पेनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी दहशतवाद संपुष्टात आणण्याच्या भारताच्या प्रयत्नांना समर्थन देण्याचं आश्वासन या शिष्टमंडळाला दिलं। भाजपाचे खासदार बैजयंत पांडा यांच्या नेतृत्वातलं शिष्टमंडळ 4 देशांचा दौरा आटोपून भारतात परतलंय। अल्जेरियासोबत दहशतवादाच्या मुद्द्यावर सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती त्यांनी दिली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ रशिया इथे पोहोचले। काहिरा इथे परराष्ट्र व्यवहार समितीसोबत त्यांनी बैठक घेतली आहे। चुनौती बन गई है पूरे देश और दुनिया भर के लिए। 9/11 अटैक से 26/11 हमले तक और अब पहलगाम अटैक से लेकर पहले उरी पठानकोट के हमले देखे जाएं, इन सब के पीछे पाकिस्तान की धरती से फलने फूलने वाला आतंकवाद और आतंकवादी संगठन जिम्मेदार है। केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली काल दिल्लीत सहकार क्षेत्रातल्या